रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। आपण गेली 7 महिने झाले पत्र व्यवहार करतोय आणि कोणते विषय पत्रिकेवरून विरोधकांचे घेत नाही। सध्या आम्ही यांना या करवाढी संदर्भात जिव्हाळ्याचा विषय आहे, हा पोलिसांवर कर लागला तर कधी न सहन होण्यासारखा आहे। त्यामुळे यांना आम्ही विनंती करतो, सदरच्या मीटिंगला हा करवाढीचा विषय तुम्ही घ्या, परंतु या सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने विरोधकांचा 5 नगरसेवकांचा हुडकावून लावला। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी या नगर परिषद मीटिंग वरती बहिष्कार टाकला, परंतु यांनी जो कर लावलेला आहे, स्वच्छता कर, विशेष स्वच्छता कर, शिक्षण कर, वृक्ष संवर्धन कर व अग्निशामक कर, आता अग्निशामक जो कर लावलेला आहे यांनी प्रत्येकी 100 रुपये लावलेला आहे। प्रत्येकी 100 लावतो, वर्षाचा 15 लाख रुपये गोळा 15 लाख रुपये झाल्यानंतर हे करणार काय? जर मुंबईमध्ये धारावी उपाय चालल्या आणि या पलुसकर मुंबईमध्ये धारावी बसवाई चालल्या, या धारावीमध्ये त्यांची अग्निशामक 9 फूट बाय 19 ची ही कुठे गाडी बसणार आहे, या पलुसकरांनी दाखवावी, मग या अग्निशामक कर लावा। जो वृक्ष संवर्धन कर आहे हे यांनी रस्त्यात ठेवले नाही तर झाडं लावणार कुठे? आणि वृक्ष संवर्धन कर लावून तुम्ही करणार काय? कुणाला 7,000, कुणाला 10,000, कुणाला 1,000, हे आयुष्यभर कायम पिढ्या लागणार कर आहे। त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना माझा एक आव्हान आहे, तुम्ही उद्या मीटिंग घ्या, ठराव झाला, भले आमचं सरकारवर असलं तरी आम्ही तुम्हाला संमती देतो या सरकारविरोधात लढायला, तर तुम्ही ठरावच का घालत नाही? तुम्ही उघडपणे विरोध करताय का? तुमचा जो 1,75,00,000 लोकांचा हे काय गावामध्ये किती स्वच्छता लागलाय, किती गावामध्ये किती स्वच्छता झाल्या, किती सांगावे, प्रत्येकाने हात करून सांगावं, माझ्याकडे गाडी काय मध्ये द्या, माझ्याकडे गटर साफ केली जाते, त्यांना वारंवार फोन करावा लागतो, कचरा उचलला जात नाही, गटरी साफ केल्या जात नाही, मग तुम्ही करता काय? 7 महिन्यात खुर्ची बसून तुम्ही गावाचं काय भरून केलं? तुम्ही एक खुलं आव्हान करावं। पलुसकरांना मी एवढं सांगतो, जनआक्रोश मोर्चा जर अन्यायकारक करवड रद्द नाही झाली तर हे लढा असाच राहणार। तुम्ही हा मीटिंगचा विषय घेऊन ठराव करून इतर नगर परिषद मध्ये जर कमी होऊ शकतो तर तुम्ही काय करू शकत नाही। त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करतो, मीटिंग घ्या, ठराव घ्या, संमती घेतो, योग्य ती कर